सो हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल जिसका नाम आहे श्रेयस परब ब्लॉग. तर गाईज आता सकाळच्या वाजल्या 7 आणि आज आहे संडे. तरी पण आम्ही चाललोय आज कॉलेजला का तर मॅडमांनी ठेवला एक्स्ट्रा लेक्चर. तर संडेला एक्स्ट्रा लेक्चर करून मॅडमांनी आमची जाम दस केली आहे. तर आता तिकडेच चाललोय, बघूया. केमिस्ट्रीचा एक्स्ट्रा लेक्चर आहे, मित्र येतोय आता. चला तर जातो, मग मित्र आलं की जातो. तर मित्रांनो, आता आपला मित्र आलेला आहे. आमचं कॉलेज होतं 7:45 आणि हा साला आलाय 8:30 सॉरी 8 वाजता आलाय. तर आमचं कॉलेज 7:45 आणि आता आम्ही चाललोय 8 कॉलेजला. तर बघूया, जातो मस्तपैकी. मॅडम तर काम उदक करतात एक्स्ट्रा लेक्चर घेऊन. हा, तुला कसं वाटतंय मॅडम एक्स्ट्रा लेक्चर घेत आहे? माझ्या काय रोजचं झालंय. मित्रांनो, आता कॉलेजमधून जाऊन तर आलोय आणि आता थोडं जरा फ्रेश वगैरे होतो, काहीतरी खातो वगैरे आणि नंतर थोड्या वेळाने पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करतो. बघतो कुठे जायला भेटतंय काय. तुम्ही ब्लॉग पूर्णपणे बघा. मित्रांनो, आता दुपारचे वाजले आहेत 12 आणि आम्ही आलो इकडे आंबे काढायला. तुम्हाला एक कोकणातलं सुंदर असं घर दाखवतो. हे बघा, एकदम प्रॉपर कोकणी जबरदस्त असं घर वाटतंय. आणि इकडे आंबे वगैरे पण आहेत. बघतो आता आंबे वगैरे गावतायत का. आंबे गावले तर आम्ही मस्तपैकी त्याचं लोणचं करतो, ते पण दाखवतो तुम्हाला. जबरदस्त मध्ये लोणचं करतो, खतरनाक. बघतो आधी आंबे भेटतायत का. चला तर मग आंबे शोधतो. तर मित्रांनो, आता आपण तिकडून निघालो तर आहोत आणि आता आपण इकडून घरी जाईपर्यंत एक चॅलेंज घेतलाय. इथून घरी जाईपर्यंत आम्ही जे काय बोलू ते फक्त इंग्लिशमध्ये, फक्त इंग्लिशमध्ये बोलू. आम्ही तिघे पण, हा पण नि मी पण. बघू चॅलेंज कसा होतोय. हे बघा, जायचं काय फक्त इंग्लिश. बोल काहीतरी. सो आईज ये देखो, दिस इज कॉल्ड नीलम कंट्री फ्रॉम बैक साइड. This is called pan. Mango strip plant. अभी हम वेयर आर यू गोइंग. अभी हम वेयर आर गो. प्लीज स्पीक. स्पीक ब्रो, प्लीज स्पीक. नहीं आ रहा भाई अभी वी आर गोइंग टू भाई. See this. our home. Guys, see this rickshaw, India's auto. Guys, वो देखो, इसको हमारे पास जीवात बोलते हैं. Hot video And India is my country. India is my country. All Indians are my. No. All Indians are my girlfriend. प्रसाद या होता नोट होता ना वो. गाइस, ये देखो, दिस इज कॉल्ड कैरी. हे अभी बहुत आपण काढतोय आंबा, लोकांची चोरतोय ती कैरी. तर मित्रांनो, आंबा पाडण्याचा भरपूर प्रयत्न मी केला, पण आंबा तर एकदम चिवट होता. साला पडला नाही, चावट होता आंबा. आपल्या बायकोला धरून बसलेला अजून त्याच्या बाजूला एक आंबा होता. बायकोला सोडत नव्हता अजिबात. इकडे पण आंबे आहेत, पण लय वरती आहेत. तर मित्रांनो, हे बघा, आम्ही दुपार असेच फिरत असतो. आता सगळ्यांची परीक्षा झाली आहे, याची 12वीची परीक्षा झाली आहे, आमची अजून व्हायची आहे. गाईस, तुम्हाला ढुमढुम टॅणाव दाखवतो. हा बघा, ढुमढुम टॅणाव. पोराला घाबरताय. धर. एक 100 विकूया ना. 100 जायत ना. थांबे हे आता दुपारचं गाइस, हमें अभी आंबा वगैरह कुछ मिला नहीं है. हम खाली हाथ ही घर जा रहे हैं.
हमारे नसीबी फुटका है क्वीन ऑफ क्वीन साफ। गाइस एक क्वीन देखो, और क्वीन के सर के ऊपर ये क्या होता है, क्या बोलते थे का? हाँ ताज ना है काय हो? ये होता है ना, मुझे भी नहीं पता इसको क्या बोलते हैं। क्वीन देखो क्वीन, और क्वीन के सर के ऊपर ये वो होता है ना, क्या बोलते हैं उसे, पास से देखा था, रुको मेरे पीछे पड़ गई तो मैं मर गया। ये देखो क्वीन, देखो क्वीन और उसका ये किंग, ये क्वीन और ये किंग, और इसके ये दो बच्चे, और ये आगे दो जन चल रहे हैं। चलो तो फिर फटाफट घर को जाते हैं, ऊन तो बहुत ज्यादा लग रहा है। तो मग पाहून घरी, तिकडे आमचा एक ना आंबा आहे, त्याला ना भरपूर मोठे आंबे धरतात, पण यावेळी त्याला आंबेच धरले नाही, कशामुळे काय माहिती, एक पण आंबा नाही धरलाय, मोहरला पण नाहीये तो. गाईज ऊन तर मरणाचं लागतंय, आणि आम्ही ही कोकणातली पोरं अशीच असतो, दुपार दिपार कुठे पण उणगत असतो, फिरत असतो. आम्हाला काय हाताची कामधंदे नसतात, त्यामुळे नुसतं उणगा उणगी उणगा उणगी. गाईज एवढा येऊन काय फायदा नाही आलाय, एवढे उन्हातून चालत वगैरे आलो, आम्हाला आंबा काय, आंब्याची कैरी काय तोर पण नाही भेटले आम्हाला. नशीबच फुटका, नशीबी फुटका है हमारा, तो हम भी क्या कर सकते हैं गाइस. तर मित्रांनो तुम्ही तो पोरगा बघितला असेल, एकदम जाम घाबरलेला, त्याची शाप फाटून हातात आलेली, तो शाप रडायला आलेला. आम्हाला पण लहानपणी असेच रडवायचे काही जण, त्याचा आता आम्ही बदला घेतो. काय इथे एक आंबा आहे, त्याला आंबे धरले आहेत, तो आंबा दाखवतो तुम्हाला, खावा. डुमडुम टॅण्या. व्हिडिओ बनवतो सायकल केस धरून. त्या दिवशी किरण्यान बनवलंय ना, कोणाचा केस धरून? ते धरून ना, असे आम्ही तिकडे फिरायला गेलेलो जाऊ ना तिकडे, आहे ना, चल थांब, गाय असं गाय घालू नको, आवाज येतात. बीट कर रे बाबा. इथल्या त्या दिवशी आम्ही 2 आंबे काढलेले, पण ते पण छोटे असताना, तर बघतो मोठे झाले आहेत काय. हे बघा इकडे हे आंबे आहेत, छोटे छोटे आहेत, ते तुम्हाला मी मग मोठे झाल्यावर काढून दाखवीन. ये देखो इधर है, इधर इधर भी है एक, ऐसे खतरी खतरी आंबे है. चलो तो फिर बाय बाय. तर मित्रांनो आता तिकडून फिरून वगैरे तर आलोय, आणि आता ऊन तर फार होतं, म्हणून आल्या आल्या पप्पांनी थंड आणून ठेवलेलं ते पिलंय, आणि आता दमायला तर एकदम भरपूर दमायला झालंय. मग आता थोडा आराम वगैरे करतो, नंतर संध्याकाळी बघूया, खेळायला गेलो तर तिकडे ब्लॉग कंटिन्यू करीन, नाहीतर कुठेतरी फिरायला जाऊ, तिकडे ब्लॉग कंटिन्यू करतो. तोपर्यंत बाय. तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेत 5, आणि आम्ही आता पुन्हा एकदा चाललोय फिरायला, म्हणजेच उणगायला. मी आहे इकडे, दोघे आहेत पाठी. आता आम्ही जाणार आहे आमच्या गणपतीच्या मंदिराकडे. पण गणपतीच्या जवळ कसं आता दुपारी चिकन नाही झालं, अरे तिकडे जाऊन येऊया, आतमध्ये नको जाऊया, बाहेर ना जाऊन येऊया, आतमध्ये नको जाऊया. चला तर मित्रांनो मस्तपैकी जातो, लेट्स गो. तर मित्रांनो हा बघा असा सुंदर असा कोकणातला निसर्ग, हा निसर्ग फक्त आणि फक्त कोकणात बघायला भेटू शकतो. इथे आता उन्हाळ्यात एवढं हे चांगलं दिसत नसेल, पण जेव्हा आमचा कोकणात पावसाळा चालू होतो ना, तेव्हा जो कोकणातला व्ह्यू असतो ना, एकदम एकदम खतरनाक असा व्ह्यू असतो, जबरदस्त व्ह्यू असतो एकदम. दिस इज कॉल्ड हमारा डॉगेश भाई. गाइस देखो ना गाइस, व्हाट इज दैट, क्या व्यू है गाइस, दिस
क्या व्ह्यू है व्ह्यू. तर गाईज ही बघा इकडे भरपूर सारी करवंद लागले आहेत आणि हा असा इकडे असा व्ह्यू. इकडे सनसेट पण होत आलाय आता संध्याकाळचे 5:30 किंवा 6 वाजत आले असतील. आणि इकडे ही करवंद बघा घोसानी धरली आहेत. इकडे पण आहेत ही बघा. ही बघा मरणाची करवंद आहेत. आंबट आहेत भरपूर. म्हातारे झाले की मी काय करू माझ्या फळाच्या पुढे जाऊन बघतो अजून काय काय आहे काय. काय सिर्फ तुम व्ह्यू देखो. हा मित्रांनो फक्त ह्या उन्हाळ्यातला म्हणजे मे महिन्यातला व्ह्यू आहे. तुम्ही जर पावसात कधी कोकणात आला तेव्हाचा व्ह्यू जो असतो ना एकदम खतरनाक असा व्ह्यू असतो. जबरदस्त व्ह्यू वाटतो. अजून इकडे करवंद सोडून काय दिसतच नाही म्हणा. जास्त आंब्याची पण झाडं आहेत पण त्यांना आंबे तर काही एक पण दिसणार नाही. आंब्याच्या झाडाला फक्त आंबे नि आंबे. आंबे के झाड़ को सिर्फ आंबे के पान है पर उसे ये नहीं है क्या बोलते उसे. ए प्रसाद ए प्रसाद आंब्याला कसला हात बघ. भात जोडलेला असताना नाही मला तर कोणतरी ढोरा वगैरे बांधत. मला खेळू बघ असलं प्लेन ग्राउंड आता. नाही बघ कुठे मारलेला दोरांका बांधलेला काय होता म्हणतोय ढोरांका बांधतात बांधलेलं ना बांधलं. आणि बघ इकडे कसली फळं होती बघ. तर गायस ही बघा इकडे कसली तरी फळं आहेत. तुम्हाला माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा. दिसताना तर चिक्कू सारखी सेम दिसतायत पण आम्हाला पण माहित नाही कसली फळं आहेत ती. प्रसाद आहे ही कसली फळं. मला नाही माहिती गाईज ही कसली फळं आहेत आम्हाला पण नाही माहिती. तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जातो बघतो अजून पुढे काय काय भेटतंय. काहीतरी नवीन दिसलं तर बघतो. करवंद मारण्याची होत रे. प्रसाद करवंद बघे एवढं करवंद मरणाची होत. जिकडे तिकडे जातोय तिकडे फक्त करवंद दिसतंय. करवंदाशिवाय दुसरं काय दिसतच नाही. आणि दिसतंय तिथे तिथे खात जातोय. तर खाणे का काम ये मिला खाओ करवंद मिली खाओ आंबा मिला खाओ जो जो मिल रहा है वो खाते जा रहे. टंग 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 टंग. गाइस दिस इज कॉल ये देख बोलू. भाऊ कानाचा फोन सोडतच नाही. आणि इकडे हे बघा फक्त काय ते करवंदाचे घोसनी घोस खतरनाक असे करवंदाचे घोस लागलेले आपण पाहूच शकता. अँड दिस इज कोल्ड दिस इज कॉल्ड हमारा कोकण. कोकण म्हणजे कोकण आहे. तुमचं आमचं सर्वांचं वेगवेगळं आहे कोकण. काय खैर गाडी आहे सो गाईज इथे आम्हाला झाडावर एक पक्ष्याचं घरटं दिसलंय. तुम्हाला दाखवतो. फक्त त्यात पक्षी बाजूला असेल कुठेतरी बघतो. घरटं तर दिसतंय आणि झाड पण एकच असं आहे. मधी बाजूला झाडं आहेत पण ती थोडी त्याच्यापासून लांब लांब आहे. हे बघा हे घरटं. आतमध्ये पक्षी आहे की नाही माहित नाही. झाड पण एकदम काटेरी आहे. म्हणजे पक्षी पण किती हुशार आहे बघा. एकदम काटेरी अशा झाडावर आपलं घरटं बांधलंय. हे बघा पक्षी ना गायच पक्षी चावट आहे. एकदम काटेरी झाडामध्ये आपलं हे बांधलंय घरटं. तो पण हुशार आहे. त्याला माहिती आहे दुसरे कोणतरी आपली हे करू शकतात.
इकडचा व्ह्यू म्हणजे गाईज मला जबरदस्त आवडलाय. आम्ही कुठं कुठे आलोय आम्हाला पण नाही माहिती. बघतो आता काय काय दिसतंय आणि काय काय नाही. गाईज या झाडावर फक्त आंबे बघा ह्या घोसा घोसाने आंबे धरले आहेत. रे आहे ना दिसायचे नाही. हे बघा हे बघा हे बघा हे सगळे दिसत आहेत ते नुसते आंबेच आंबे आहेत. तर मित्रांनो आता आपलं फिरून वगैरे झालंय आणि आता आपण चाललोय घरी. आणि इकडे हा सनसेट बघा फक्त सनसेट होत आलाय. सुंदर असा सनसेट. चला तर मग आता जातो घरी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठा करा.